Welcome students. Let's continue the essay on saying please. See page number 18, second paragraph. What struck me particularly was the ease with which he got through his work. Here ease means easily. या ठिकाणी लेखक सांगतात की त्या कंडक्टरच्या कामामधून त्यांना जे विशेष असं जाणवलं ते म्हणजे किती सहजतेने एझिली त्याने आपल्या कामामधून सौजन्य आणि शिष्टाचार पोलाइटनेस कर्टसी पाळलेला होता. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. हिअर इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य किंवा संक्रमित होणे. जर बॅड मॅनर्स म्हणजे वाईट विचार अशिष्टाचार संक्रमित होऊ शकतात, त्याचप्रमाणे चांगले विचारसुद्धा संक्रमित होऊ शकतात. सो हिअर गार्डिनर ट्राईज टू टेल अस दॅट इफ वी ट्राय टू बी पोलाइट विथ ऑदर इन आवर सोसायटी इट विल बी हेल्पफुल टुवर्ड्स गुड मॅनर्स. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil. But it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. See students, here uncouth person means impolite person, म्हणजेच त्याला आपण संस्कारहीन व्यक्ती असे म्हणतो. देन सनी पीपल म्हणजे प्रसन्न व्यक्ती, हॅपी पर्सन. जर संस्कारहीन व्यक्ती बरोबर आपला संपर्क आला तर आपणसुद्धा उद्धट होऊ शकतो. परंतु या उलट असभ्य संस्कारहीन व्यक्ती जर प्रसन्न आनंदी व्यक्तीच्या सहवासात असेल, म्हणजेच सनी पीपलच्या सहवासात असेल, तर तो त्याच्याशी असहमत असतो असे क्वचितच असते, रेअरली असं होतं. याचाच अर्थ असा होतो की शिष्टाचार म्हणजेच गुड मॅनर्स हा सुद्धा अशिष्टाचाराप्रमाणे पसरू शकतो, संक्रमित होऊ शकतो. आपण कोणत्या व्यक्तीच्या सहवासात आहोत यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द weather. Nothing clears up my spirits like a fine day, said Keats. You know that John Keats is an English poet. He says that a fine day म्हणजे चांगला दिवस, आनंदी दिवस, cleans means clears his mind than anything. And a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. Here descends on means to pass. Then gloomiest means unhappy. Then the next word benediction means blessing. पहा, ज्याप्रमाणे एक चांगला दिवस फाईन डे जीवन सुंदर करू शकतो तसे एखादी चांगली व्यक्ती तिचा सहवास निराश व्यक्तीला चांगला आशीर्वाद दिल्यासारखे आहे. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन weather on the polite conductor's bus, and his own civility, his conciliatory address, and good humored bearing infected his passengers. Try to remember the example of bus conductor. या ठिकाणी लेखकाचा मित्र कंडक्टर त्याच्या बसमध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण ठेवत असे. मीन्स ही ऑलवेज ट्राईज टू बिहेव विथ गुड मॅनर्स विथ हिज पॅसेंजर्स. आणि त्याच्या अशा वर्तनाचा परिणाम काय होतो तर बसमधील इतर लोक
त्याच्या या वागण्याचे अनुकरण करतात. म्हणजेच ही सिव्हिलिटी, सभ्यता, कन्सिलिएटरी ॲड्रेस म्हणजे त्याची सलोख्याची वर्तन, अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग म्हणजे खिलाडू वृत्ती त्याच्या प्रवाशांमध्ये संक्रमित होत असे. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटेड हिज ओन टास्क. लाइटनिंग म्हणजे मन हलके करणे. स्पिरिट मीन्स माइंड. म्हणजेच प्रवाशांची मने हलकी करताना, आनंदी करताना तो आपले कामही हलके करत असे. हिज गेइटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. हिअर गेइटी म्हणजे हॅपीनेस, प्रसन्नता. म्हणजेच त्याची प्रसन्नता, उत्साह व्यर्थ नव्हता, तर ती एक चांगली मोलाची गुंतवणूक होती. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine on to another road. Here, sunshine means happiness. A writer says that nowadays I have missed him, but where he may be म्हणजे तो कंडक्टर जरी दुसऱ्या कोणत्या रूटवरती असेल, तेथे तो नक्कीच प्रसन्नता, गुड मॅनर्स चांगल्या पद्धतीने पार पाडत असेल. इट कॅनॉट बी टू वाइडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅप वर्ल्ड. हिअर डिफ्यूज मीन्स टू स्प्रेड, देन ड्रॅप मीन्स डल. आणि अशा या नीरस, कंटाळवाण्या जगात सर्वदूर वाईडली सद्वर्तनाचा प्रसार करणे हे इतके सहज काम नाही. अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनेजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. सी हिअर न्यू वर्ड्स. ॲपॉलॉजीज मीन्स रिग्रेट्स म्हणजेच दिलगिरी व्यक्त करणे. देन पॅनेजेरिक्स म्हणजे या ठिकाणी स्तुतीपर भाषण, प्रेज्ड स्पीच. आणि त्या अनोळखी अज्ञात बस कंडक्टरविषयी लेखक म्हणतात, मी जे स्तुतीपर लिखाण केले आहे त्याबद्दल मला काहीही दिलगिरी व्यक्त करण्यासारखे वाटत नाही. सी द नेक्स्ट लाईन. If Wordsworth could gather lessons from wisdom from the poor leech gatherer on the lonely moor. Here leech means bloodsucker म्हणजेच त्याला आपण जळू असं म्हणतो. देन moor म्हणजे ओसाड प्रदेश. देन द नेक्स्ट वर्ड dignified means respectful. लेखक बस कंडक्टरकडून गुड मॅनर्स घेण्यात, शिकण्यात काही कमीपणा किंवा चूक नाही असे सांगत असतानाच एका इंग्लिश पोएटचे एक्झाम्पल देतात. विलियम वर्ड्सवर्थ, अ ग्रेट इंग्लिश पोएट, इन हिज पोएम ही राईट्स लेसन्स ऑफ विजडम म्हणजेच शहाणपणाची शिकवण याविषयी ते लिहितात. या कवितेत कवी ओसाड प्रदेशात लीच म्हणजे जळू गोळा करणाऱ्या माणसाकडून शहाणपण म्हणजेच गुड मॅनर्स आत्मसात करतात. आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. Just I have told you, dignified means respectful. तर मग
जर एखादी व्यक्ती म्हणजे कंडक्टरसारखी व्यक्ती आपल्यासमोर दयाळूपणाचे, गुड टेम्पर म्हणजे सुस्वभावाचे उदाहरण ठेवत असेल तर अशा व्यक्तीकडून शिष्टाचार आणि सौजन्याची शिकवण आपण का घेऊ शकत नाही याची कारणे लेखकाला सापडत नाहीत. इट इज a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. Here, chilling effect means dangerous effect. The world has faced two great world wars. आपल्याला माहिती आहे, जगाने 2 जागतिक महायुद्ध पाहिलेली आहेत. अशा छोट्या मोठ्या युद्धांचा शिष्टाचारावर भयंकर परिणाम झाला आहे हे सर्वांना मान्य आहे. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. पण जर आपले जीवन आनंदी, टॉलरेबल म्हणजे सुसह्य बनवायचे असेल तर ते शिष्टाचार, सभ्यता आपण परत वापरले पाहिजेत. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इनव्होकिंग द लॉ. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील somewhat lower than the angels. Here, invoke means to put into use. आणि समाजातील हा शिष्टाचार कायद्याच्या माध्यमातून आपण परत मिळू शकत नाही. लोअर दॅन द एंजल्स मीन्स लेस दॅन परफेक्ट म्हणजेच अगदी शिष्टाचाराच्या दृष्टीने बोलायचे झाले तर परफेक्ट नसलेल्या समाजासाठी पोलीस हा एक गरजेचा घटक आहे आणि कायदा ही आवश्यक इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था आहे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. हिअर मटेरियल अटॅक म्हणजे शारीरिक हल्ला, म्हणजेच कायदा फक्त शारीरिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करू शकतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल ॲफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. त्याचबरोबर लिफ्टमनने वापरलेली हिंसाचाराची पद्धतही शिष्टाचार रिस्टोर करण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. या ठिकाणी लेखक लिफ्टमनसारखे वर्तन असणाऱ्या लोकांना सजेस्ट करतात, सुचवतात. जर तो लिफ्टमन प्लीज न म्हणणाऱ्या त्या गृहस्थाशी विथ इलॅबोरेट पोलाइटनेस म्हणजेच अतिविनयशील पद्धतीने वागला असता तर तो अतिशय मार्मिक, शटल अँड इफेक्टिव्ह पद्धतीने रिव्हेंज म्हणजे त्याचा बदला घेऊ शकला असता. ही वुड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बूर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. सियर बूर मीन्स रूड पर्सन, म्हणजे त्यामुळे त्याला मिळालेला तो विजय, विक्ट्री हा केवळ त्या उद्धट व्यक्तीवरती न राहता तो स्वतःवर देखील विजय ठरला असता. बट
over himself. The polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. पोलाइट पर्सन कदाचित भौतिक फायदा मिळवत नसेल, पण त्याचा नैतिक किंवा आध्यात्मिक विजय हा नक्कीच होत असतो, असे लेखक या ठिकाणी सांगतात. आय कमेंड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. हिअर कमेंड मीन्स टू सजेस्ट. लेखक या ठिकाणी लिफ्टमॅनला लॉर्ड चेस्टरफील्डचा एक किस्सा सांगतात. In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the awl had the driest footing. See here. या ठिकाणी चेस्टरफील्ड was a English statesman, means politician, author, and he was द स्पॉन्सर ऑफ लेटर्स. पहा, इंग्लंडमधील एक राजकीय लेखक. त्यांची आवड काय आहे, म्हणजे चेस्टरफील्डला आपल्या मुलाला पत्र लिहायला फार आवडत असे. हिज लेटर्स टू हिज सन इज मोस्ट फेमस वर्क. ॲट दॅट टाईम देर वेअर नो फुटपाथ्स, पेमेंट्स टू द रोड साईड. म्हणजे इंग्लंडमध्ये त्यावेळेस रस्ते हे फुटपाथ असलेले नव्हते आणि रस्त्याने चालणारी व्यक्ती जर भिंतीच्या बाजूने चालत असेल तरच तिला कोरडी पायवाट म्हणजेच ड्रायस्ट फुटिंग मिळत असे. आय नेव्हर गिव्ह द ऑल टू अ स्काउंड्रल, सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे in the street. See what happened. एकदा चेस्टरफील्ड एका उद्धट माणसासोबत चालत असताना ती उद्धट व्यक्ती चेस्टरफील्डला काय म्हणाली की तो डिसऑनेस्ट पर्सनला म्हणजे असभ्य व्यक्तीला भिंतीची बाजू कधीच देत नाही. त्या व्यक्तीच्या या मताला किंवा त्याच्या असभ्य वर्तनाला प्रत्युत्तर देताना चेस्टरफील्ड काय म्हणतात पहा. आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड, स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. काय म्हणाले चेस्टरफील्ड? आय ऑलवेज डू म्हणजे मी नेहमी असं करतो. अँड हाऊ? विथ अ बो म्हणजे त्यावर ते मान झुकवतात आणि रस्त्याच्या बाजूला होतात आणि म्हणतात आय ऑलवेज डू. म्हणजे ते स्वतः डिसऑनेस्ट व्यक्तीशी सुद्धा ऑनेस्ट व्यक्तीप्रमाणेच वर्तन देतात, वागतात. सी द नेक्स्ट लाईन. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन if he had flung the fellow into the mud. See here. या ठिकाणी लेखक म्हणतात की जो लिफ्टमन आहे, लिफ्टमन आणि त्याच्यासारख्या लोकांच्या लक्षात आले असेल की चेस्टरफील्ड किंवा चेस्टरफील्डने घेतलेला जो रिव्हेंज आहे, बदला आहे, वॉज मच मोर स्वीट म्हणजे तो कशापेक्षा योग्य होता, तर त्या व्यक्तीला जर चेस्टरफील्डने चिखलात फेकून दिले असते आणि त्यावेळेस त्याचा जो शारीरिक अपमान झाला असता त्यापेक्षा आय ऑलवेज डू हा जो शाब्दिक अपमान होता तो जास्त योग्य, समर्पक होता. ओके students, we have learned from this essay that good manners and courtesy are
important virtues in our life. Thank you.